आतापर्यंत आपण दानिएलचा पहिला अध्याय, दुसरा अध्याय याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण तिसरा अध्याय आपण पाहत आहोत. या तिसऱ्या अध्यायामध्ये नबुकदनेस्सर राजाने एक भली मोठी मूर्ती तयार केलेली आहे आणि ही मूर्ती जी होती ती संपूर्ण सोन्याची मूर्ती होती. कारण नबुकदनेस्सर राजा हा स्वतःला देवासमान असा तो म्हणत होता. त्याची अशी इच्छा होती की माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच देवाची उपासना किंवा पूजा करायची नाही. तर सर्व लोकांनी, जगातील सर्व लोकांनी माझीच उपासना करायची. त्या हेतूनेच, त्या विचारानेच त्याने ही मोठी मूर्ती तयार केली होती. ही मूर्ती संबंध पूर्णपणे सोन्याची मूर्ती होती. म्हणजेच त्याला असं वाटत होतं की माझं राज्य म्हणजे सोन्याचं राज्य, त्याच्यामध्ये कोणतंच धातू मिसळलेला नसणार, पूर्णपणे सोन्याची, म्हणजे माझं ते राज्य टिकणारं असं असणार आहे आणि माझीच सर्वांनी पूजा करायची, या हेतूने त्याने ही मूर्ती तयार केली होती. हा अध्याय तिसरा तुम्ही समोर ठेवून तुम्ही त्याचं वाचन करा आणि मी जे तुम्हाला सांगत आहे त्या गोष्टी मग तुम्हाला अभ्यास करायला सोप्या पडतील. तेव्हा अशा प्रकारे राजानं ही मूर्ती तयार केली आणि संबंध जगातील सर्व लोकांना सांगण्यात आलं की सर्वांनी येऊन ह्या मूर्तीला नमन करायचं. जे कोणी त्या मूर्तीला नमन करणार नाहीत त्यांना मरणदंडाची शिक्षा ठोठावण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. तेव्हा सर्व लोक तिथं जमा झाले. परंतु दानिएलचे जे 3 मित्र शद्रक, मेशक, अबेदनको हे सुद्धा तिथं आले खरे, परंतु काय त्यांनी तिथं केलं ते आपण पाहूया. काही वचनं मी तुम्हाला वाचण्यास सांगतो. दानिएल याचा 3रा अध्याय आणि 15 वचन आपण वाचतो. काय म्हणाला नबुकदनेस्सर राजा? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हाला धगधगती अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हाला सोडवील असा कोणी देव आहे? बघा, या ठिकाणी किती गर्वाने, किती अहमपणाने तो म्हणतो की आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा म्हणजे सर्व वाद्य याचा ज्यावेळेस ध्वनी तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुम्ही सर्वजण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातलं तर बरं, नाहीतर तुम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. आणि गर्वाने तो काय म्हणतो, अहमपणाने, की माझ्या हातातून तुम्हाला सोडविल असा कोण देव आहे. म्हणजे तो स्वतःला देव समजत होता की तुम्हाला कोणीच सोडू शकणार नाही. आणि मग 16वं वचन, शद्रक, मेशक यांनी काय केलं बघा, काय उत्तर दिलं. शद्रक, मेशक, अबेदnego यांनी राजाला उत्तर दिले, महाराज, ह्या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. बघा, ज्यावेळेस राजाने हा हुकूम काढला त्यावेळेस स्पष्टपणे ह्या 3 मित्रांनी काय म्हणालं, काय उत्तर दिलं की महाराज, धगधगीत या बाबतीत आम्हाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन नाही. आम्ही तुम्हाला काहीच उत्तर देत नाही. स्पष्टपणे त्याने ठामपणे ह्या 3 मित्रांनी राजाला सांगितलं. तेव्हा 17व्या वचनात आपण परत वाचतो. 17 आणि 18 हे 2 वचन आपण वाचूया. पहिले 17 वाचूया. ज्या देवाची आम्हाला उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडवेल. बघा, हा त्यांचा खरा विश्वास, की काय म्हणतात ते, की ज्या देवाची आम्ही उपासना करतो, म्हणजे जो जिवंत देव, त्याची जी आम्ही उपासना करतो तो काय करेल, आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडण्यास समर्थ आहे. महाराज,
तो आम्हास आपल्या हातातून सोडवेल. कारण राजा काय म्हणाला की कोण तुम्हाला, असा कोणता देव तुम्हाला माझ्या हातातून सोडवेल? तेव्हा शद्रक, मेशक, अबेदनगो हे काय म्हणतात की महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडवेल. कोण? जो देव समर्थ, जो देव आहे, सर्वसमर्थ देव आहे, तो आम्हाला सोडवेल. आणि 18 वचन, ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. बघा, ते कसंही असो, तुम्ही काही करा तिकडं, काही बोला, काही सांगा, परंतु महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या देवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. अशा प्रकारे देवाच्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञेमध्ये हे देवाचे भक्त होते, चालत होते. कोणती आज्ञा तुम्हाला आठवतं बरं? 10 आज्ञातील आपल्यासाठी कोरीव मूर्ती आपल्यासाठी कोरू मूर्ती करू नको, तिच्या पायाही पडू नको, ही आज्ञा. म्हणजे ह्या 3 मित्रांना ह्या आज्ञा चांगल्याच अवगत होत्या आणि त्या आज्ञा पाळणारे असे देवाचे लोक होते. आणि मग आपण पाहतो की त्यांनी नकार दिलेला आहे. आणि ज्या वेळेस त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं तेव्हा कोणती घटना तिथं जास्त प्रमाणात आपल्याला दिसते बघा. 25 वचन आपण वाचूया. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. त्यांना काही एक इजा पोहोचलेली नाही. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. बघा काय तिथं राजा बघतो, काय म्हणतो तो? पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत. आपण 3 टाकले पण त्याला किती दिसत होते बघा की 4 अग्नीत मोकळे फिरत आहे असे मला दिसते. त्यास काही एक इजा पोहोचलेली नाही, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला नाही. आणि तो विशेष करून काय बघतो की चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. चौथ्याचे स्वरूप देवपुत्रासारखे आहे. कोण आहे हा देवपुत्र? म्हणजे चौथा कोण असावा? प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत आहे असं आपण तिथं पाहतो. तेव्हा बाबेलचा राजा जाणून बुजून व बंडखोर वृत्तीने मोठ्या प्रतिमेचे भविष्य संदेशाचा चुकीचा अर्थ लावतो व स्वतःचीच एक सोन्याची मूर्तीची स्थापना करतो. परंतु जेव्हा स्वर्गीच्या देवाचे तंतोतंत आज्ञा पालन करणाऱ्या 3 तरुण पुरुषांचा त्यांच्याशी सामना होतो, राजाशी त्यांचा सामना होतो, तेव्हा त्या मोठ्या भल्या मूर्तीचा पूजा ताबडतोब व पूर्णपणे थांबविले जाते आणि स्वर्गाच्या देवाचं गौरव केलं जातं. तेव्हा ताबडतोब ती मूर्तीची पूजा होती, ती करत होते, ते थांबवण्यात येते. राजा ते थांबून टाकतो आणि तिथं जिवंत देवाचा गौरव केला जातं असं आपण तिथं पाहतो. अशा प्रकारे या ठिकाणी शेवटच्या काळी आणखी आपल्याला बघायचं आहे की काय घटना घडणार आहे की देवाविरुद्ध जेव्हा सर्व धर्मसत्ता एकजुटीने लढतील, देवाच्या विरोधात ते लढतील, एकजुटीने ते एकत्रित होऊन देवाच्या विरोधात लढतील, त्यावेळेस देवाचे लोक जे देवाच्या आज्ञा पाळणारे असे असणार आहेत, ते त्यांना कधीच ते त्यांच्यासोबत सामील होणार नाहीत. त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे कृती आहेत, त्यांच्यापासून ते अलिप्त राहतील. कारण ख्रिस्त स्पष्ट म्हणाला की तुम्ही जरी जगात आहात पण तुम्ही जगाचे नाहीत. आणि ज्यावेळेस ते अलिप्त राहतील ह्या सर्व जगी गोष्टींपासून, तेव्हा देव त्यांना सुरक्षित ठेवील आणि देव त्यांचं रक्षक असं तो राहील. देव त्यांना शेवटी सांभाळेल आणि त्यांना कोणतीच प्रकारची इजा होणार नाही. अशा प्रकारे हा 3रा अध्याय
आपण पाहतो की सोन्याची मूर्ती जी स्थापन केलेली जाते आणि दानिएलचे 3 मित्र शद्रक, मेशक आणि अबेदनको हे त्या मूर्तीचा नमन करत नाहीत. इथे हा 3रा अध्याय संपतो.